मंडळी, उन्हाचा दाह खूपच वाढत चाललाय बाबा. चला मग आज आपण त्याला गारेगार करू. म्हणजेच आज आपण ऑरेंज आईस कँडी कशी करायची ते बघणार आहोत. अजिबात हार्मफुल नसलेली, अगदी नॅचरल पद्धतीनं केलेली ही आईस ऑरेंज कँडी आहे. ऑरेंज ज्यूस करण्यासाठी तुमच्याकडं जर ज्यूसर नसेल किंवा ते यंत्र नसेल तरीसुद्धा घरच्या घरी पटकन ऑरेंज ज्यूस कसा करायचा ह्याची टेक्निकसुद्धा मी सांगितलेली आहे. तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. आज मी ऑरेंज ज्यूस वापरून त्याची आईस कँडी करणार आहे. आता मी मस्त 5-6 ऑरेंज घेतले आणि त्याचे 2 भाग करत आहे. सध्या संत्री, मोसंबी अगदी कधीही आपल्याला सहज उपलब्ध होतात. आता आपल्याकडं ज्यूसर नसेल किंवा ते ज्यूस काढायचं यंत्र नसेल तर काय करायचं. इथं मी स्टीलची चहाची गाळणी घेतलेली आहे. ती उलट्या बाजूनी ठेवली आणि त्याच्यावर मी दाखवत असल्या पद्धतीनं अर्धे केलेले ऑरेंजचे संत्र्याचे भाग गोल गोल फिरवत आहे. अगदी छान असा संत्र्याचा रस आपल्याला मिळत आहे. बघा, स्टीलची मी गाळणी घेतली चहा गाळायची, ती उलट्या बाजूनी धरली. संत्र्याचा जो अर्धा भाग आहे तो त्याच्यावर ठेवून गोल गोल फिरवलेला आहे. अशा पद्धतीनं संत्र्याचा व्यवस्थित पूर्ण रस आपल्याला मिळत आहे. एरवीसुद्धा तुमच्याकडे ज्यूसर नसेल किंवा रस काढायचं यंत्र नसेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही संत्र्याचा, मोसंबीचा रस काढू शकता. आता आपण हे गाळून घेऊ म्हणजे त्याच्या बिया वेगळ्या होतील. अगदी भरपूर असा संत्र्याचा रस आपल्याला मिळालेला आहे. आता ह्याची चव बघायची आणि त्याच्या आंबटपणानुसार साखर घालायची. इथं मी साधारण 4 चमचे साखर घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. तुम्हाला जरा चटपटीत हवं असेल तर तुम्ही इथं चाट मसालासुद्धा वापरू शकता. आता आपण ह्यातली साखर विरघळवून घेऊ. बघा ना, आपल्याला इथं कुठला हार्मफुल रंग वापरायची गरज पडली आहे, नाही सेन्स वापरायची गरज पडली आहे. फक्त नॅचरल ऑरेंज ज्यूस आहे, त्यामुळं मुलांनी खाल्ले तरी आपल्याला टेन्शन नाही. चला आता हे माझ्याकडं कुल्फीचे मोल्ड आहेत, ते मी घेतले आणि त्यात तयार केलेला ऑरेंज ज्यूस भरत आहे. आता आपल्याला हे फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवावं लागणार आहे. साधारण 4 ते 5 तास आपल्याला हा मोल्ड फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवायचा आहे. 5 ते 6 तास झाले. मी पहिला थोडं हे मोल्ड पाण्यामध्ये ठेवले म्हणजे आपली तयार झालेली आईस कँडी सहज निघेल. आता तुम्ही बघू शकता आपली आईस कँडी सहज निघत आहे आणि आपली नॅचरल अशी ऑरेंज आईस कँडी तयार आहे. अहो मुलं काय, घरातले मोठेसुद्धा लहान होऊन आवडीनं खातील अशी ही नॅचरल आईस कँडी तयार झालेली आहे. अगदी अशाच पद्धतीने तुम्ही मँगो आईस कँडीसुद्धा करू शकता. मग मंडळी, या कडकडीत उन्हाळ्यात पोटाला गारेगार करणारं नॅचरल असं फ्रूट आईस कँडी नक्की करून बघा. त्यामुळं मुलं खुश आणि आपणही खुश. आणि हो मंडळी, असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.